अजिंक्य मृत्यू सकल जगाला, परित्यालाही जिंकून आला. प्रेमनिधी तो मम दुबईचा, प्रेमनिधी तो मम दुबईचा. आज पुढे रमला, आज मी ख्रिस्त पाहिला, आज मी ख्रिस्त पाहिला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन. पवित्र शास्त्र बायबलमध्ये प्रेषितांची कृत्ये याच्या 13व्या अध्यायातील 48व्या वचनामध्ये असे म्हटले आहे, हे ऐकून परराष्ट्रीय आनंदित झाले आणि त्यांनी देवाच्या वचनाचा महिमा वर्णिला. तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास ठेविला. प्रभू येशू ख्रिस्त भूतलावर असताना ज्या ज्या ठिकाणी जाई त्या त्या ठिकाणी स्वर्गराज्याची सुवार्ता सांगत असे. त्याचे वैयक्तिक जीवन, त्याची वचने व त्याचे सामर्थ्य पाहून अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेविला व त्यांना नव्या जीवनाचा अनुभव मिळाला. तरी अनेकांनी त्याच्यावर संशय घेत त्याला विरोध केला. तो आपल्या शिष्यांस आज्ञा देऊन म्हणाला, सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. हेतू हा की सर्वांनी त्यावर विश्वास ठेवून तारण साधून घ्यावे व स्वर्गराज्याचे वारस बनावेत. पौल व बर्नबा हीच सुवार्ता ऐकवत असताना काही यहुद्यांसह कित्येक परराष्ट्रीयांनी विश्वास ठेवून तारणाचा आनंद मिळविला. वचन सांगते, तेव्हा जितके सार्वकालिक जीवनासाठी नेमलेले होते तितक्यांनी विश्वास ठेविला. याचाच अर्थ संपूर्ण अंतुकिया नगराने देवाचे वचन ऐकले, मात्र त्यांतील ठराविक लोकांनीच देवाच्या वचनाचा सन्मान केला व विश्वास ठेविला. असे का? मत्ते 22:14 लिहिले आहे, बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत. म्हणूनच सुवार्ता सर्वांच्या कानी पडते, कारण सर्वच बोलावलेले आहेत. तरी त्या सुवार्तेवर काही ठराविक लोकच विश्वास ठेवितात, कारण ते निवडलेले आहेत. जे विश्वास ठेवितात त्यांचे तारण होते, परंतु जे विश्वास ठेवित नाहीत ते शिक्षेस पात्र ठरतील. आज पुन्हा आपल्या कानावर तीच सुवार्ता पडत आहे, ज्या सुवार्तेनुसार ख्रिस्त सुवेळी मनुष्याच्या पापांबद्दल प्रायश्चित्त करावे म्हणून निष्पाप व निष्कलंक असतानाही वधस्तंभावर मरण पावला व मरणावर विजय मिळवून पुन्हा तिसऱ्या दिवशी जिवंत झाला. जो कोणी आपल्या पापांचा पश्चाताप करून पुनरुत्थित ख्रिस्तावर विश्वास ठेवितो त्याला पापक्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त होते. आपण केवळ बोलविलेल्यांपैकी आहात की निवडलेल्यांपैकी? आपणही दुसऱ्याच गटात असावे हीच प्रभुचरणी प्रार्थना. धन्यवाद.